हे प्रत्येक शेड सेपरेट घेण्यापेक्षा मग मला मस्त ऑप्शन मिळाला की ह्या एका बँगलमध्ये असे हे भरपूर सारे कलर्स आहेत की पोळ्या ठेवण्यासाठी पण होऊ शकतो. प्लॅस्टिक वगैरे यूज करायचं तर तुम्ही पोळ्या ह्यात ठेवू शकता असं त्या म्हणाल्या. ग्लोबल कसं हवं असेल तर पूर्ण ग्लोबल करू शकतो आपण. सेकंड थिंग आपण जे करू शकतो एक पायलेज म्हणून येतो म्हणजे ब्रेकेज आहे. हां ब्रेकेज सोडून आपण पूर्ण याच्यात करू शकतो. तू एक काम कर, तू उद्या ऑफिसला माझ्या जॉबला जा. तुला वाटतं ना मग तुझा आम्ही घेतो. हिला उद्या ऑफिसला पाठवा तुमच्या तुझा जॉबला. आणि ते झालं की माझं मी पण होमवर्क काम करतो. मग हा होमवर्क मी उद्या करतो. त्याच्याऐवजी तुझा. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज आहे संडे. आता ऑलमोस्ट दुपारचे 2 वाजत आले आहे. आमचं लंच वगैरे सगळं झालं, फ्रेश झाले मी. आणि आज मी थोडं बाहेर जाणार आहे. बाहेर म्हणजे 2-3 दिवस झाले माझं चालू होतं की काहीतरी हेअर ट्रीटमेंट करूया, बट कळत नव्हतं, खूप कन्फ्युजिंग होतं. मी 1-2 सलूनमध्ये गेली, सो खूप कन्फ्युजन झालं. बट आज फायनली माझं ते कन्फ्युजन दूर झालं आहे. म्हटलं चला आता आपण करूया हेअर ट्रीटमेंट. तर मी काय हेअर ट्रीटमेंट करणार आहे आणि काय लुक करणार आहे हे तुम्हाला पुढे हळूहळू कळेलच. तर मी तुमच्यासोबत ते सगळं शेअर करेलच. चला तर मग ब्लॉग कंटिन्यू करा. चला. ग्लोबल कसं हवं असेल तर पूर्ण ग्लोबल करू शकतो आपण. सेकंड थिंग आपण जे करू शकतो एक पायलेज म्हणून येतो म्हणजे ब्रेकेज आहे. ब्रेकेज सोडून आपण पूर्ण याच्यात करू शकतो. म्हणजे आणि इथं जे असतं पूर्ण एक फिनिश त्यासाठी तुम्हाला. तर हेअर कलरमध्ये पण 2 प्रकार असतात. त्यांनी मला ते एक्सप्लेन केले आणि त्यातला कुठला प्रकारचा हेअर कलर करायचा हे आम्ही डिस्कस करून फायनल केलं. आणि त्यानंतर प्रोसिजर सुरू झाली. पहिले त्यांनी हेअर वॉश केला. आपण रोजच आपला हेअर वॉश सगळ्या गोष्टी आपण करत असतो, तर कधीतरी असं आयतं करून मिळालं की अगदी छान आणि रिलॅक्स वाटतं. हेअर वॉश वगैरे करून झाल्यानंतर त्यांनी ब्लो ड्राय करायला घेतलं. ब्लो ड्रायमध्येच त्यांनी बऱ्यापैकी केस स्ट्रेट करून घेतले होते. तुम्ही बघू शकता की किती स्ट्रेट झाले आहेत हेअर्स. म्हणजे अगदी आयनिंग केलं की काय असं वाटत होतं, बट ते आयनिंग नव्हतं केलेलं. त्यांनी ब्लो ड्रायमध्येच इतके स्ट्रेट करून घेतले होते. आणि त्यानंतर त्यांनी ॲप्लिकेशनला सुरुवात केली. ॲप्लिकेशन हे दोघं मिळून करत होते, तरी बराच वेळ लागला, कारण ते अगदी छोटे छोटे लेयर्स घेऊन ॲप्लिकेशन करत होते, त्यामुळे भरपूर वेळ गेला. आणि नंतर इव्हिनिंग झालं, मग मला त्यांनी चहा ऑफर केला. मस्त मी छान रिलॅक्स होऊन चहा घेतला आणि फायनल हेअर वॉश वगैरे करून झाला. आणि बाकी ट्रीटमेंट ही नेक्स्ट डेला केली. हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे, ज्या दिवशी आम्ही हेअर कलर केलं होतं. बोटॉक्स 1 दिवस केलं आणि त्याच्या नेक्स्ट डे आम्ही हेअर कलर केलं. दोन्ही ॲट अ टाईम करू शकतो, बट वेळ नव्हता तितका. जसं तुम्ही व्हिडिओत बघितलं की मी ट्रीटमेंट घेतली होती. आज आहे नेक्स्ट डे. ॲक्च्युली ट्रीटमेंट माझी काल झाली. काल माझा फुल डे गेला तिथे, तरी थोडी बाकी होती, मग ती आज कंप्लीट केली आम्ही. कारण मला ट्रीटमेंट प्लस हेअर कलर अशा दोनही गोष्टी करायच्या होत्या, सो मला वेळ लागला भरपूर. आणि आज म्हटलं चला तुमच्यासोबत लुक शेअर करूया. तर असं मी ट्रीटमेंट करून केस बऱ्यापैकी स्ट्रेट झालेले आहे. म्हणजे माझे तसे स्ट्रेट आहे, पण पूर्ण स्ट्रेट नाही, थोडे वेवी आहेत. तर मला आणि स्ट्रेट लुक हवा होता, सो मी असे स्ट्रेट केले आहे. आणि हेअर कलर पण मी केलं, बट हेअर कलर मला खूप डिफरंट असं नको होतं की एकदम हायलाईट होईल, पॉपअप होईल असं नको होतं. जस्ट नॅचरल हवं होतं की केलं पण नाही, बट खूप असं पॉपअप पण नाही होते अशा टाईपमध्ये हवं होतं. म्हणजे सनलाईटमध्ये किंवा लाईटमध्ये एकदम असं ते शाईन करतील, एक ग्लेज दिसेल असं हवं होतं. सो मी तशा टाईपमध्ये केलं की खूप असं येल्लो शेड, डार्क शेड असं नाही केलं, गोल्डन वगैरे त्या टाईपमध्ये. मला नॅचरल शेड हवा होता, सो मी नॅचरल शेडमध्ये हेअर कलर केलं. मे बी व्हिडिओत ते तेवढं कळूनही येत नसेल, अशा टाईपमध्ये केलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल तर हां, ही जी शेड दिसते आहे अशा टाईपमध्ये केलेलं आहे. व्हिडिओत तितकी क्लिअर नाही दिसत आहे, बट असं केलं आहे ऑल ओव्हर. म्हणजे ऑलमोस्ट वरपर्यंत इथपर्यंत करून ह्याचे स्ट्रोक्स त्यांनी वरती दिले होते.
पूर्ण थिक असं नव्हतं केलं, खालून असं थिक करत त्यांनी वरती ती शेड अशी लाईन्स देत अशी शेड केली होती. आणि ट्रीटमेंट मी बोटॉक्स केलं आहे. ह्याच्या आधी मी स्ट्रेटनिंग स्मूथनिंग ऑलमोस्ट 3 ते 4 वेळा केलेलं आहे. त्याला आता बरीच वर्ष झाली. आणि कलरमध्ये मी हायलाईट्स केले होते, एक 2 वेळा केलेले, पण त्याला पण बरेच वर्ष झाले. आणि मला स्ट्रेट लुक हवा होता, प्लस कलरमध्ये पण जसं मी तुम्हाला सांगितलं नॅचरल तसं पाहिजे होतं. तर त्यांनी मला बोटॉक्स ही ट्रीटमेंट सजेस्ट केली, जे की खूप छान झाली आहे, मला पण आवडली आणि स्मूथ झाले आहेत हेअर. तर अशी ही ट्रीटमेंट झालेली आहे आणि मस्त वाटत आहे. मला पण लुक आवडला आहे आणि छान वाटत आहे. तर अशी ही ट्रीटमेंट केली आणि मस्त झाला आहे. आणि ह्यानंतर जो शॅम्पू कंडिशनर यूज करायचा असतो तो आपल्या घरात असतो, तो नाही यूज करता येत. म्हणजे जो आपण डेली यूज करतो तो नाही, तर तो त्यांनीच मला रिकमेंड केला, तोच मी घेतला आहे शॅम्पू आणि कंडिशनर आता. सो जे पण कोणते आपण ट्रीटमेंट करतो तर ते त्याच्यानंतरच्या ज्या गोष्टी असतात त्या प्रॉपर फॉलो कराव्या लागतात, तर ते केस मेंटेन राहतात. सो त्यामुळे मी तेच शॅम्पू कंडिशनर घेतला आहे आणि छान असा लुक झाला आहे. तुम्हाला माझा हा लुक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बराच वेळ गेला, बोटॉक्सलाच मला ऑलमोस्ट 5-6 तास लागून गेले आणि त्यानंतर कलरला 2-3 तास. सो एक दिवस बोटॉक्स आणि एक दिवस कलर असं केलं आम्ही. आणि कलरमध्ये पण त्यांनी काहीतरी ग्लोबल न करता बायलॅश म्हणून काहीतरी असतं, तो पॅटर्नमध्ये केला. सो असं झालं आहे. 3 वाजले आहे आणि सकाळपासून माझी काही ना काही गडबड चालूच आहे. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी ट्रॅव्हल करणार आहे. सो ते पण सगळ्या गोष्टी माझ्या सायमल्टेनियसली चालू आहे. अशा एक गोष्टी चालू आहे आणि घरातली कामं, त्रिशाचं स्कूल, राजेश ऑफिस, टिफिन, ह्या सगळ्या गोष्टी त्या चालूच आहे. सो मी व्हिडिओ आत्ता स्टार्ट केला, म्हटलं चला लुक शेअर करूया. आणि आता मला भाजीपाला वगैरे निवडायचा आहे. मी ज्या दिवशी तुळशी बागेत वगैरे गेली तर तिथून काय काय शॉपिंग केली हा व्हिडिओ मी घरी आल्यावर शूट केला होता. सेम डे, त्याच दिवशी ज्या वस्तू मी घेतल्या ते शूट केलं होतं. बट तोच व्हिडिओ ऑलरेडी बराच मोठा झाला, ऑलमोस्ट 20 मिनिट्स अराऊंड झाला. आणि म्हटलं आता त्याच व्हिडिओमध्ये हे पण ॲड केलं की काय काय वस्तू आणल्या, तर व्हिडिओ खूप मोठा होऊन गेला असता. म्हणून मी ती क्लिप त्या व्हिडिओत नाही ॲड केली. ती मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओत कंटिन्यू करते. तुम्ही बघा, खूप छान शॉपिंग झाली, एकदम रिजनेबल प्राईजमध्ये, एकदम युजफुल वस्तू मिळाल्या मला, छान छान मिळाल्या. तर तोच व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू करते. तुम्ही नक्की बघा मी काय काय घेतलं आणि कसं कसं मला मिळालं आहे ते. आणि त्यातल्या कुठल्या वस्तू तुम्हाला आवडल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा. हॅलो, तर आम्ही घरी आलो, छान चहा वगैरे घेतला. म्हटलं चला मी आज काय काय शॉपिंग केली ती तुमच्यासोबत शेअर करावी. तर जसं तुम्ही बघितलं की मी बँगल्स घ्यायला गेले होते. सो मला मल्टी कलर्समध्ये हव्या होत्या बँगल्स. सो मी ह्या घेतल्या अशा. मला हेच कलर हवे होते, म्हणजे हेच कलर शेड हवे होते. तर हे प्रत्येक शेड सेपरेट घेण्यापेक्षा मग मला मस्त ऑप्शन मिळाला की ह्या एका बँगलमध्ये असे हे भरपूर सारे कलर्स आहेत. तर आणि मला ज्या साडीवर वेअर करायचे त्यात हेच सगळे कलर आहे. मग हे सेपरेट घेण्यापेक्षा मला एकाच ह्याच्यामध्ये हे खूप छान ऑप्शन मिळालं, एकाच बँगलमध्ये हे सगळे शेड. सो 1 डझन बँगलमध्ये माझं हे मस्त काम झालं. सो ह्या घेतल्या मी. आणि त्याच शॉपमध्ये मला हे पण मिळाले. सो हे आपण एक सिंगल नुसतं एवढं पण घालू शकतो, कडं म्हणून. खूप मस्त आहे, तुम्ही बघू शकता. इथे हे असं पर्लचं पण काम आहे, मध्ये मध्ये असे पेस्टल कलरचे स्टोन पण आहेत. तर एकदम छान मिळाले हे मला. हे असं सो मी हे असं पेअरअप करून वेअर करणार आहे. सो असं हा सेट माझा बनला आहे. तर हे घेतलं. त्यानंतर तुळशी बागेतून मी हे नैवेद्याचं पान घेतलं. जसं तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल माझा, तर मी असंच केळीच्या पानाच्या आकाराचं नैवेद्याचं ताट घेतलेलं. सो तसंच मला हे पान पण हवं होतं त्यावर ठेवायला. सो एकाच शेपमध्ये 2 गोष्टी दिसतील, तर हे मला तुळशी बागेत मिळालं. सो मी हे एक घेतलं. खूप कधीचं चाललं होतं माझं घ्यायचं आणि तुळशी बागेत
आहे हे मला कळालं होतं. सो म्हटलं चला आता आपण हे घेऊया. सो हे एक घेतलं. त्यानंतर त्रिशाला तिथे लंच बॅग दिसली, टिफिन बॅग. सो तिने घेतली आणि मस्त मिळाली ती 100 रुपीजला, एकदम छान मिळाली. आणि तिच्या स्कूलमध्ये असं फॅन्सी टिफिन बॅग किंवा फॅन्सी टिफिन बॉटल हे काहीच अलाउड नाही आहे. सो प्रिंटेड असलं काही कार्टून किंवा कुठल्याही डिझाईनचं तर ते जमा करून घेतात, अलाउड नाही करत. सो ही प्लेन घेतली आणि आतमध्ये असं ॲल्युमिनियम फॉईल टाईप आहे. सो हे एक घेतलं. आणि कोल्हापुरी चप्पल मी त्रिशासाठी बघत होती, पण त्रिशाला काय बसली नाही, म्हणजे साईज तिला हवी तशी नव्हती तिथे. सो मी असंच मला ट्राय केलं की चला यार बघूया आपल्यासाठी पण, तर माझ्यासाठी मिळाली. सो मी ही घेतली आणि एकदम छान दिसत होती, म्हणजे जीन्सवर वगैरे किंवा कुर्तीजवर पण एकदम छान दिसेल. सो मी ही घेतली. मला ह्यात फार पैसे स्पेंड करावे नाही वाटत फुटवेअरमध्ये. फुटवेअर म्हणजे जे डेली यूज करतो किंवा ओकेजनली त्याच्यावर, म्हणजे शूज वगैरे जे घेतले आपण जर वॉकला जात असेल, जॉगिंग करत असेल, जिम, तर त्यावर स्पेंड करू शकतो. किंवा कुठे जायचं असेल ट्रेकिंगला तर शूजवर मला स्पेंड करावे वाटतं की प्रॉपर शूज पाहिजे म्हणून. सो त्याच्यावर मी स्पेंड करू शकते. बट कॅज्युअल जे फुटवेअर असतात त्यावर मला नाही स्पेंड करावे वाटत. सो मी हे लोकल मार्केटमधनं घेतले, जे की खूप छान मिळाले आणि हे रेअर यूज होणार आहे, डेली तर यूज नाही होणार. सो मी हे घेतले. सो त्यानंतर हे एक घेतलं मी. जसं तुम्ही बघितलं मी बांबू मार्केटला गेली होती, तर तिथे खूप छान छान वस्तू होत्या बांबूच्या, ज्या की मला खूप आवडत होत्या. बट जागा नाही ठेवायला. आवडलं कितीतरी स्पेस इश्यू आणि यूज कितपत होईल हे माहीत नाही. सो त्यामुळे मी अगदी हेच घेतलं फक्त. हे फ्रूट्स ठेवण्यासाठी पण होऊ शकतो. आणि त्या ज्या काकू होत्या तिथे त्या बोलल्या की पोळ्या ठेवण्यासाठी पण होऊ शकतो. प्लॅस्टिक वगैरे यूज करायचं तर तुम्ही पोळ्या ह्यात ठेवू शकता असं त्या म्हणाल्या. आमचं झालं की चला पोळ्या ठेवायला आपण ह्याचा यूज करू शकतो. बांबूचा आहे आणि तिथे असे बारीक बारीक होल पण आहेत, जे की व्हिडिओत कितपत दिसत आहे माहीत नाही. सो एअर इथनं जाऊ शकते. आणि त्या बोलल्या की क्लीन पण करू शकता, काही खराब वगैरे होत नाही. म्हटलं चला घेऊया, ट्राय करूया. 150ला मिळालं. मग मला असं वाटलं चला 150ला जेवढे दिवस टिकेल तेवढे दिवस टिकेल, फार काही महाग नाही. सो मी हे एक घेतलं. आणि त्यानंतर हे हँगिंग एक शोपीस टाईप घेतलं. हे बघा, हे पूर्ण मातीचं आहे आणि मला हे खूप जास्त आवडलं. हे असं असतं ना, ते कुटायचं, मसाले कुटायचं वगैरे असतं, मिरच्या कुटायचं जे पूर्वी असायचं ते. हे खाली काय म्हणतात पाटावर वट्टा. त्याच्यानंतर ही मातीचीच कढई, ही बादली, त्याला मस्त असं हँडल वगैरे, ही बादली. आणि ही खाली केटल. हे मला खूप जास्त आवडलं. ह्यात वेगळे वेगळे पण होते, म्हणजे इथे वेगळं एक काहीतरी होतं, ते मला कळालं पण नाही काय आहे. आणि इथे पण पाटा वरवंटा, जे अजून काय होतं वेगळं काहीतरी असं होतं. बट मला हेच खूप जास्त आवडलं. सो मी हे एक घेतलं. तर अशीच मी ही एवढीच शॉपिंग केली आहे. छोटी मोठी मस्त शॉपिंग झाली. खूप छान छान वस्तू मिळाल्या. मला ॲक्च्युली बँगल्स वगैरे ज्वेलरीमध्येच घ्यायचं होतं. फार पण नाही काय बँगल्स वगैरे, हेच मेजर होतं माझं. आणि इयरिंग्स वगैरे काही वेगळं मिळालं तर ते, तर मला ते मिळालं, छान मिळालं. बँगल्स मला खूपच आवडले. आणि हे केळीचं पान माझं खूप कधीचं घ्यायचं असं चालू होतं, तर ते पण मिळालं. तर अशी छान मस्त छोटी मोठी शॉपिंग केली. हॅलो. तर माझा जस्ट आता सगळा भाजीपाला वगैरे निवडून झाला. गवार आणि वाल आणली होती, सो ती मी मस्त निवडून ठेवली आहे. त्रिशाचा अभ्यास चालू आहे. मला हे कळत नाही आहे आम्ही त्रिशाचा अभ्यास घेतोय की त्रिशा आमचा अभ्यास घेते. ते मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. तुला जमतं काय झालं, काय चाललंय? तिचे जे क्वेश्चन आहे ते तिने लिहून दिले आणि मला म्हणते तुम्ही याचा आन्सर लिहून द्या. एक पेज बाबांना. 1 मिनिट, पण आम्ही तुझा अभ्यास घेतोय ना मगापासून. मग आता आम्ही का क्वेश्चनचे आन्सर लिहायचे? तू काय क्वेश्चन लिहून आली बघू, दाखवा. व्हॉट इज सोलर सिस्टीम, व्हॉट इज डिफॉरेस्टेशन, व्हॉट इज हे काय? एक क्वेश्चन आहे अजून काय? हा, मग त्याचा अभ्यास आम्ही करायचा की तू करायचा? पण तरी लिहा ना. कशाबद्दल? मला समजत नाहीये म्हणून तुम्ही
तुला समजत नाही म्हणून आम्ही लिहायचा. तुझ्या एक्झामला आम्ही येणार आहे का लिहायला? तरी मम्मा प्लीज ना. हे असं क्वेश्चनचे आन्सर नाही लिहिणार. घेताना अरे, मलाच मी ते- अरे, तिचे घेतं म्हणून माझे तुमचं मी घेणार असं आहे ते. प्लीज मग ना. एक काम कर ना तू एक काम कर, तू उद्या ऑफिसला माझ्या जॉबला जा. तुला वाटतं ना मग तुझं आम्ही घेतो. हिला उद्या ऑफिसला पाठवा तुमच्या. तुझा जॉबला. आणि ते मी झालं आराम की करतो. माझं मी पण होमवर्क काम करतो मग. हा होमवर्क मी उद्या करतो, त्याच्याऐवजी तुझा. हा मी पण तू माझ्यासाठी जे क्वेश्चन लिहिले ना ते लिहिल. मग ते डेकोरेशन ज्वेलरीच्या ऑर्डरचं तू बघायचं, घरातलं स्वयंपाक आणि घरातलं जे काम मी करते ते प्लस माझे काम. ठीक आहे ना? ठीक आहे. बघ. ठीक आहे. तर हे असं काहीसं घरात आता चालू आहे. अजून माझा स्वयंपाक बाकी आहे. बघूया आता काय स्वयंपाक बनवायचं ते. मला तर भाजीपोळी खाण्याची इच्छा पण होत नाही आहे. माहीत नाही आज मूड नाही आहे, बट करावा तर लागेल आणि खावं पण लागेल. बघूया आता काय. चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर फायनली डिनरचं असं ठरलं आहे की आम्ही चाललो आहे बाहेर चायनीज खायला. म्हणजे या दोघांचं काही म्हणणं नव्हतं आज, बट ते दोघं घरात काही पण खायला तयार होते, बट मलाच आज भाजीपोळी वगैरे काहीच खाण्याची इच्छा होत नव्हती. तू शूज घालून आहे इथपर्यंत. आणि मग असं ठरलं की चला आज चायनीज खायला जाऊया, कारण बरेच महिने झाले आम्ही चायनीज पण खाल्लं नव्हतं आणि आज माझी भाजीपोळी खाण्याची बिलकुल पण इच्छा होत नव्हती. सो आता आम्ही चाललो आहे चायनीज खायला. तर चायनीज ऑर्डर केलं होतं आम्ही. मी नूडल्स ऑर्डर केले होते आणि मला ड्राय मंचुरियन हवे होते, बट ड्राय मंचुरियन त्यांच्याकडे नव्हते, ग्रेव्हीवाले होते. सो फक्त मग नूडल्सच ऑर्डर केले आणि पिझ्झा ऑर्डर केला. पिझ्झा अजून आला नाही आहे. बाय द वे आम्ही मॉलच्या फूड कोर्टला आलेलो आहे. गरम आहे, गरम आहे. भाई एवढा स्पायसी असणार ना. कसं आहे टेस्ट? खूप यम्मी आहे. टेस्ट ठीक आहे. हम याच्यात काढून घेऊ आपण. हॅलो. तर छान जेवण झालं, घरी आलो आम्ही, वॉक वगैरे केला आणि आता झोपण्याची तयारी आहे, कारण सकाळी लवकर उठायचं आहे. डेली रुटीन चालू, स्कूल, त्रिशाचं टिफिन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर असा होता आजचा माझा हा दिवस. तर तुम्हाला माझा लुक कसा वाटला आणि तुळशीबागेतली शॉपिंग कशी वाटली, काय आवडलं तुम्हाला तुळशीबागेतल्या वस्तूंमधलं, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.